तर बघा मैत्रिणींनो, आज मी छान असा मसाला डोसा आपल्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा, मी इथे डाळ तांदूळ घेतलेला आहे आणि हे मी 5 ते 7 तास मुरू देणार आहे। त्यानंतर मी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। पेस्ट केल्यानंतर ती आपल्याला 7 ते 8 तास फुलू द्यायची आहे आणि त्यानंतर फुलल्यानंतर ते आपल्याला डोसे बनवून घ्यायचे आहे। तर बघा, इथे मी झाकून ठेवत आहे आणि झाकून ठेवल्यानंतर बघा त्या छान प्रकारे इथे ही फुललेली आहे। तर बघा, आता यामध्ये आपल्याला नमक घालायचं आहे। नमक घातल्यानंतर एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे थोडं मी इथे पाणी घालून घेणार आहे, कारण ही थोडी घट्ट झालेली आहे। तर मी इथे थोडी पातळ करून घेणार आहे। तर आता मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे। तर पाणी घातल्यानंतर आपल्याला बघा छान प्रकारे ती तयार झालेली आहे। आता आपल्याला डोसे बनवून घ्यायची आहे। तर मी तवा घेतलेला आहे। तव्यामध्ये मी ते सारण टाकलेलं आहे आणि छान प्रकारे ते गॅसवर ते आपल्याला मोठ्या पावावर शिजवून घ्यायचं आहे। तर बघा, आता शिजल्यानंतर तो थोडा उलत आहे। तर उलल्यानंतर आपल्याला बघा तो चम्मचने साईडला आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ते यावर आपल्याला चटणी घालून घ्यायची आहे। मी जी आलूची मसाला चटणी बनवलेली आहे ती मी ते आतमध्ये टाकत आहे आणि त्याला फोल्ड करून घेत आहे आणि ही आपल्याला सांबारासोबत सर्व करायची आहे। तर सबस्क्राईब करा। थँक्यू।